एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप आपल्या अबॅकस कीटवर सॉल्व करून दाखवणार आहे. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 54 डिवायडेड बाय 9 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, 54 आपला काय आहे, डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड करूया. ओके, हे 50 आणि हे 54 आपण ऍड केलेले आहे. आपला डिवायझर किती आहे, 9 आहे. तर 9 च्या टेबल मध्ये 54 येतात का, तर 9 च्या टेबल मध्ये 54 येतात. डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल आहे. 9 6 जा 54, 9 6 जा 6 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 54 करायचे आहे. ओके, लेस आपण 54 केलेले आहे. इकडे 0 आलेला आहे, हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपला 6. ओके, 6 आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लियर. ओके, अबॅकस क्लियर केला आपण. असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 456 डिवायडेड बाय 19 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, एक्झाम्पल आपण स्टार्ट करूया सॉल्व करायला. 455 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड करूया. 456. ओके, ऍड केलेला आहे आपण. आपला डिवायझर किती आहे, 19. 19 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तर 456 डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल नाहीये, खूप बिग नंबर आहे. मग काय करायचं, स्मॉल नंबरला डिव्हिजन करायचं. या 2 रॉडला आपण फर्स्ट डिव्हिजन करून घेऊया. किती येते 45. तर 19 च्या टेबलमध्ये 45 येत नाही. मग काय करायचं, तर 45 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा. मग स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो, तर 19 2 जा 38. ओके, 38 19 2 जा मग तो आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 38 करायचे. लेस 30, लेस 1 चा फॉर्म्युला लेस 10 ऍड 2. लेस 38 आपण केलेले आहेत. आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहेत, हे 76. 76 तर 9 च्या टेबल मध्ये 76 येतात का, तर 9 च्या टेबल मध्ये 76 येतात. 9 4 जा 76, 4 जा 4 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 76 करायचे आहे. लेस आपण 76 केलेले आहे. तिकडे 0 आलेला आहे आपलं. हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपलं 24 आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लियर. अबॅकस क्लियर केला आपण. ओके, असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 110 डिवायडेड बाय 10 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, 110 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड करून घेऊया. ओके, आपण ऍड केलेला आहे 110. ओके, डिव्हिडंड आपला ऍड झालेला आहे. आपला डिवायझर किती आहे, 10 आहे. तर 10 च्या टेबल मध्ये 110 येतात का, तर 10 च्या टेबल मध्ये 110 येत नाही. मग काय करायचं, आपण फर्स्ट या 10 ला डिव्हिजन करून घेऊ. 10 1 जा 10, 1 आपण ऍड करून घेऊया. 1 आपण ऍड केले आणि लेस आपल्याला हे 10 करायचे आहे. ओके, लेस 10 केले. आता आपल्याकडे हे किती आहे, हे 10 आहे. मग 10 1 जा 10, परत 1 ऍड केले आणि लेस आपल्याला 10 करायचे आहे. लेस 10 केले आपण. इकडे 0 आलेला आहे. हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपलं 11 आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लियर. अबॅकस क्लियर केला आपण. ओके, असंच आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 556 डिवायडेड बाय 14 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, 546 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड करूया. 546 आपण ऍड केलेला आहे. आपल्या डिवायझर किती आहे 14 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ओके, तर डायरेक्ट डिव्हिजन तर पॉसिबल नाहीये. मग काय करायचं, तर स्मॉल नंबरला डिव्हिजन करायचं. हे किती आहे, हे 54 आहे. तर 14 च्या टेबलमध्ये 54 येतात का, तर 14 च्या टेबलमध्ये 54 येत नाही. मग काय करायचं, आपण स्मॉल नंबरला डिव्हिजन करायचं. ओके, 54 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो, तर 19 3 जा 42. ओके, 1942. ओके, 42 आपण लेस केलेले आहेत आणि 3 आपण ऍड करूया. ओके, 3 आपण
प्लेस आपल्याला 126 करायचे. प्लेस केले, इकडे 0 आलं, हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे? 39. 39 आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट